एक्सक्यूज मी सर. नाही, 15 दिवसांच्या आधी मी ऑर्डर नाही घेऊ शकत तुमची. राम राम मंडळी, नमस्कार, जय महाराष्ट्र. आता तुम्ही म्हणाल आला परत हा बडबड करायला. अहो मंडळी, मग मला यावंच लागेल ना, कारण एका मुख्य पात्राची ओळख करून द्यायची राहिली ना तुम्हाला. हा, मागच्या भागात नाही का सांगितलं होतं, सस्पेन्स दिला होता. बरोबर. आता हे गावातलं तरुण, हुशार, दिसायला सुंदर आणि जबाबदार व्यक्तिमत्व बरं का. आता जबाबदारी याच्याकरता खूप कमी वेळात, अगदी तिच्या तरुण वयातच घरची आणि कामाची जबाबदारी हिच्यावर पडल्यामुळं थोडंसं तरुण पण खेळकर वय हरवलं, पण कुठलीच कंप्लेंट न करता आयुष्याचा निर्भीडपणे सामना करणारी आणि संपूर्ण घर कारखाना स्वतःच्या हिमतीवर चालवणारी बरं का. हो, आणि आता तरुण आहे, त्यात सुंदर पण, तर माणूस म्हणून तिला पण भावना आहेच की राव. गावातल्या त्या लकीवर हिचं जीवापाड एकनिष्ठ एकतर्फी प्रेम, त्या लकीबरोबर संसाराचे आणि गोड आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारी, अनेक स्वप्न उरी बाळगणारी, गावातील सर्वांची लाडकी, गावात एकदम पॉप्युलर अशी तरुण तडफदार आणि आजच्या काळातील डॅशिंग वाघिणी म्हणजे गावची स्वरा. नाही सर, प्लीज मला फोर्स नका करू. मी माझ्या टाइमलाईन पर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हो सर. शेट्टी सर. हॅलो शेट्टी सर. नहीं, मैं अभी आपकी ऑर्डर नहीं दे सकती, ऑलरेडी बहुत काम है. ठीक है, मैं ट्राई करूंगी, पर टाइम लगेगा. ओके, ठीक है, चलो. पहिले कुठे राहिले, अजून कॉलच नाही. हॅलो, काय ग, बोल ना. कुठे तू? सकाळपासून काही फोन नाही, काय नाही. अरे तालुक्याला आले स्टडी मटेरियलचं पुस्तक घ्यायला. नेक्स्ट मंथ पासून एक्झाम आहेत ना माझ्या. अच्छा, बरं सोड ते. ऐक ना, मी काय म्हणते, लकी दिसला का ग तुला सकाळपासून गावाला जाता? कालपासून मला तो दिसलाच नाही. खूप मिस करते ग त्याला. काय ग, सारखं सारखं लकी लकी करत असतेस. तो बघत पण नाही तुझ्याकडे, भाव सुद्धा देत नाही तुला साधा. सारखी त्याच्या नावाची माळा जपत असतेस. इश्क कहते हैं इसे मेरी प्यारी, दीवानी हो बन गई हूँ मैं उसके प्यार. ये इश्क को इजहार किए बिना महसूस करने का मजा ही कुछ अलग है. हा 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 हा, थोबाड बघ जरा आरशात जाऊन. इश्की दिवाणगी म्हणे. जेव्हा घरच्यांना समजेल ना, तेव्हा हातमागची मशीनची डिझाईन पुरतील तुझ्या शरीरावर, तेव्हा कळेल तुला. अरे ध्यानावर राहा जरा. काय त्या फालतू पोराच्या नादी लागतेस, कामाकडे लक्ष दे जरा. ए, एक मिनिट, अजिबात फालतू बोलायचं नाही माझ्या लकीला. अरे आपल्या गावात आहे का कोणी इतका हॉट, डॅशिंग, एकदम रावडी, एकदम साऊथ मधल्या पिक्चरचा हिरो दिसतो माझा. हो ना, आणि साऊथच्या पिक्चरचा गुंड सुद्धा मस्त दिसतो. हा, ए गबा माकड तोंडे, माझ्या लकी बद्दल काही बोलायचं नाही. मला काही बोल, पण त्याच्याबद्दल मी शब्द खपून घ्यायचे नाही. ये पटकन, गावात आली की फोन कर. ठेव. बाय. ए सीमा, ए भाग्यश्री, रमेश इकडे रे. आणि त्या बाकीच्यांना सगळ्यांना पडा या. हे एवढं लिहिलंय. माल कुठे, माल कुठे? गोडाऊन मध्ये. गोडाऊनला काही चाटायला ठेवला का तो? हे ग्राहक येऊ राहिले ना आपले, त्यांना काय दाखवायचं? फक्त दुकान दाखवायचं का? हा, जाई घेऊन ये पटकन, लवकर लवकर. आणि ती संगी कुठे गेली? सर लग्नाला गेली. लग्नाला गेली? नेहमी लग्नाला पळत ती. ये महिनाभर तिला सुट्ट्या देऊ नका आता. ठीक आहे सर. लय लग्न झाले तिचे. सरपंच
अण्णा संध्याकाळची गावात मीटिंग ठेवली आहे, लवकर या. बर 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 बर. अहो काल परवाच मीटिंग झाली ना सरपंच साहेब. आता काय विषय काढले? एक्झिबिशन. असं आहे का? बरं बरं, थोडा उशीर झाला चालेल का? नाही जरा शेजारच्या गावात जाऊन येतो. काही भानगडी झाल्या म्हणे तिथं. हा मग आपल्या पाठीलाच पूजेले ते करावंच लागणार ना. येतो 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 2-3 मिनिटं लेट येईल. हा चालेल चालेल चालेल. हा ए राजा, अरे लक्ष दे बरं का. हो सर. हे बघ, हे आहे श्याम सुंदर मिसळ. हे नाशिकचं शिंदेचं फेमस ब्रँड. सातपूरला ऑलरेडी त्यांचं आहे. आता इथे पण त्यांनी ही ब्रांच ओपन केली. ओके येस चल. मेसेज आला कोणाचं? सरपंचाचा. काय म्हणतो सरपंच? अरे मीटिंग आहे एक्झिबिशनची. अरे हा, ते 4 व्हॉलंटियर्स पाहिजे ते ना. 2 मुली आणि 2 मुलं. अरे वा. तुमचं तर भारी. तुम्ही काय महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे. हो तुम्ही तर होणार. हो. चल ना तू पण. तुला माहिती आहे ना तो विक्या असतो. मी नाही. अरे काय दरवेळेस विक्या विक्या. ओकेच जातोय माझ्या. चल ना प्लीज. असंच करतो दरवेळेस. आग्रह नको करू. काय संजय बरं झालं. हा ना एकदम हॉटेल कसं काय चालतं. मस्त. किती मुले कुठले पिपीचे. आपल्या इकडचे नाही. आपल्या इकडचे आपले कुत्त्याने पण हॉटेल चालू केलंय. कसली नाश्त्याचं 4-5 पोरं देत जरा भरपूर बघतो. आपलेच ते पण ठीक आहे. बाकी ओके चल ठीक. भेटू मग. पंचा फोन. काय रे कुठे. हा बोला ना आप्पा. अरे त्या सरपंचाचा फोन आला होता. काय झालं? नाही इकडे आलो जरा बाहेर आलो. बोला ना. हां, तू कोणत्या कामासाठी गेलाय ते दिसतंय मला. काय काम होतं? मीटिंग आहे आज, जायचंय आपल्याला. बरं बरं. हा येतो आलो एक अर्धा पाऊण तास येतो. बर पण पाहिलं का काय आपल्याला. चला चल पटकन. काय रे काय बाप्पा एवढ्या घाईनी कशाला बोलवलं? कुठे राहिला. हे जरा काम होतं. बोला ना काय झालं. कोणी सांगू होतं ना. नाही हो आप्पा मित्रासोबत जायला होतो. तुम्हाला पण जायचं पोरीसोबत गेलो होतो. काय काय मध्ये तुला कळलं नव्हतं. कधी निरोप द्यायचा. आप्पा सारखा तोच विषय काय सेटल होत्या जरा मला धंदा पाणी काही तर करतोय. कधी व्हायचं कधी पाहायचं आम्ही. हे ना आता माईला सगळं सांगून झालं तरी तुम्ही परत तेच गोष्टी करताय. काय अक्कल आहे का तुला. मला नाही करायचं लग्न पिकणं आता. पाहू नंतर. काय नंतर पाहतो. आहे कोणी राखी इज्जत जाऊन टाकली. मीटिंगला जाते जाऊतो मग. मंडळी, सरपंचांनी आज मीटिंग भरवली. सरपंच साहेब काय मीटिंगचा विषय आहे येऊ द्या जरा समोर लोकांच्या. एक्झिबिशनचं काय झालं तुम्ही? आपण सतत ते 3 वर्षापासून एक्झिबिशनसाठी त्याचा आढावा घेत होतो आपण. त्या आढाव्याला आपल्याला पूर्णपणे यश आलं. वा वा वा.
बास ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं का, लय आनंदाची गोष्ट आहे. अहो, आपल्याच काय आपल्या गावाला सुद्धा, आपल्या गावाच्या लोकांना सुद्धा लय आनंद झालाय. हा मग तुम्हाला सांगतो, एवढ्या सगळ्या पंचकृषीमध्ये जेवढे स्किल कलाकार आहे ना या कामामध्ये, आणि डिझाईन काम करणारे सगळे लोक आहे ना, नक्षी काम करणारे, हा हे सगळ्या जगासमोर येणार आहे बरं का. मग आणि हे लय मोठी गोष्ट आहे आपल्या गावासाठी. आणि मग आणि तेव्हा हा आनंदाचा क्षण आहे आणि आपण तो साजरा केला पाहिजे, टाळा झाला पाहिजे. माझी गोष्ट आहे. हा पण अण्णा आणि गावकऱ्यांना आपल्याला असं एक विषय, एक्झिबिशन साठी 2 मुलं आणि 2 मुली निवडायचे आहेत. बरं. त्या निवडायच्या अशा का आपल्या गावातूनच 2 मुली निवडायचे आणि 2 मुलं निवडायचे, आणि आपण तो निर्णय लवकर घेतला पाहिजे. हा त्याच्यासाठीच मीटिंग घेतली वाटतं. त्याच्यासाठीच आपण ही मीटिंग आणि गावकरी जमा करून आपण ती मीटिंग घेतली. 1 मिनिट सर्वांनी शांत बसा. आडवर करू नका कोणी. तर अण्णा आणि सरपंच साहेब, आपल्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या गावातील युवा नेता विकी भाऊ यांची आपण पुरुष विभागातून निवड करू. आणि दुसरं स्वतः म्हणजे मी. शांत बसा रे, ऐका. आपल्या शिरपा भाऊनी विकी भाऊची निवड केली, ती अतियोग्य झाली. त्यांना पण तरुण मुलगा लागत होता, पण त्यांनी स्वतःची निवड केली. त्यांना तरुण मुलगा लागत असल्यामुळे त्यांची निवड अयोग्य ठरवू आपण. पण आता ही आपण थांबू आणि एक मुलींची निवड करू. हो महिला अध्यक्ष, महिलांमधून नाव निवडा. हा मला काय अण्णा म्हणतील तसं, पण नाव जर सांगायचं ठरलं तर आपली पल्लवी आहे ना, तिचं नाव सुचवते. ओ नाही बरं का अण्णा, माझं नाही जमणार. माझा MPS चा पेपर जवळ आलाय. तुम्ही स्वराची निवड करून घ्या. हो नाही हा अण्णा, नाही तसं त्यांच्यासोबत काम करायला मला आवडलं असतं, पण घरचा धंदा आणि कामामुळे मला वेळच भेटत नाही. पोरी पण तुझ्या व्यवसायाशी संबंधित आहे ना, करायला काय हरकत आहे. मी काय म्हणते सरपंच साहेब, आपल्या लक्की भाऊंची निवड कशी असेल? अण्णा आणि सरपंच साहेब, ती दिदी जे बोलली ना ती योग्यच बोलली. आपले लकी भाऊ त्यासाठी एकदम योग्य, परफेक्ट आहे. वा, आपण लक्की भाऊची फायनल करून टाकू. लक्की भाऊला चालतंय. लक्की भाऊ योग्य माणूस आहे, चालेल. बरं मंडळी, आता पुरुषांमधली टीम फायनल झाली. अध्यक्ष बाई, आता महिलांचं काय, तुमचं काय? मी कुठे काय म्हटलं अण्णा, मी तर तयार आहे ना. तर तुम्हीच म्हटलं माझ्या फायद्याची गोष्ट आहे, तुम्ही तयार आहे. बरं मंडळी, लक्षात घ्या, दुसरी महिला म्हणजे आपली शकुंतलाबाई, ही फायनल करून टाकू. हा ठीक आहे ना, सगळी टीम फायनल झाली ना, मग ठीक आहे ना. हा मग जायचं का, संपवायचं का मीटिंग? हा हो अण्णा, काय झालंय तुमचं? हा अरे कोणीतरी मला पण विचारा. तुम्हीच आपल्या आपल्या मताने ठरवताय सगळे. मला ही टीम फायनल नाही आणि मान्य पण नाही. अरे काय रे तुझं मधी? अरे तू योग्य माणूस आहे आपल्या गावासाठी. सरपंच साहेब, मला या सोंग्याबरोबर काम करायचं नाही. हे बेस नाही, तुला काय वाटलं मला अवसारी तुझ्या बरोबर काम करायचे? हो अण्णा, मला ही टीम मान्य नाही. ए तू नीट राह बरं का. डोक्यात जायचं काम करू नको. रिकाम माझ्या वाकड्यात शिरू नको. पण आहे ना, याला काय काम, हा मला घेऊन आला ना म्हणून इथं आलो. ए उठ चल. ए मिटिंगा फिटिंगा चाललंय. कोणी बोलवलं रे याला? चालेल. काय म्हणलं? काय म्हणलं? काय तू नीट राह बरं का. तुझ्या लायकीत राह बरं का. काय बोलते रे तू? ए नाटकं झालं. विक्की जरा गप्प बसा, जाय ना. डोस का ठिकाणावर ठेवा, जाय ना. सारखा गडबड केली आता. बाय
बरं मंडळी, आता सगळे घरी जा. सरपंच काय करा तुम्ही, उद्या बंगल्यावर या. काय तोडगा आहे तो काढून टाकू एकदाचा. हा चला मंडळी घरी आता. चला उद्या चला येतो. चला चला ठीक आहे. चला येतो मंडळी. ए, चला रे. चला घरी जायचं आपल्याला. बरं मंडळी, आता जवळजवळ सगळ्या पात्रांची ओळख करून झाली बरं का, जेवढे मुख्य पात्र आहेत. आणि हा आता ह्या सगळ्या पात्रांभोवतीच ही भाऊबंदकीची कथा फिरू राहिली बरं का. हो, आणि तसं आता कोणी नव्याने ॲड झालंच तर मी आहे ना परत तुम्हाला सांगायला यायला, त्याबद्दल काही चिंता नसोय. हा आता तुम्ही म्हणाल ही मीटिंग, हा लाक्या, हा विक्या, आता यांची भानगड काय, पुढं काय होणार, तर त्यासाठी मंडळी पुढचा भाग पाहायला लागणार. चला तर मंडळी, भेटू पुढच्या भागामध्ये. राम राम मंडळी, जय महाराष्ट्र.